हे गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप बरे असणार, बरेच असले पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल सॉरी, मी ब्लॉग टाकत नाही आहे. सगळे मला किती बोलतात, सगळे ब्लॉग का टाकत नाही, काय झालंय तुला, हे असं तसं. बट एक मेन रिझन सांगतो एकदम हॉनेस्ट, माझ्या लाईफमध्ये काय हॅपनिंग नव्हतं. काय चाललंय लाईफमध्ये, जॉब टू घरी, जॉब टू घरी. आता आमचा प्लॅन झाला आहे, सडन प्लॅन एकदम, की चला भीमाशंकरला जाऊया. म्हणजे ऑफिसचे कलिग आहेत, कलिग सोडा फॅमिलीसारखेच आहे सगळे. ते बोलला चला आपण जाऊया भीमाशंकर फिरून येऊया, सगळे आपले बॉईज. सो आम्ही आता निघालो पण नाही, मी कुठे निघालो बोलतोय. अजून मला रेडी व्हायचं, सगळे मला वेट करतात. पटापट रेडी होतो आणि तुम्हाला चालता भेटतो आणि सगळ्यांशी भेटवतो. पण खूप उशीर झालेला आहे, माझे मुलं उशीर नाही झालं. आमचा एक मित्र आहे प्रियेश नावाचा, त्याला पण भेटून तुम्हाला. बट त्याच्या अगोदर चला फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला रस्त्यात भेटतो. तर उशीर करणारा माणूस पण तुम्हाला भेटवतो. तर पहिल्यांदा भेटतो तुम्हाला मी. हाय आनंद, व्हिडिओग्राफर आमचा. कॅमेरा पाठी होता मी, तर तुम्हाला माहितीच आहे. विघ्नेश पाठी दाखवतो मला. फोन घे. हा सचिन पेळगावकर. हाय गाईज, मी प्रियेश ठाकूर. हा प्रियेश ठाकूर आहे. मी सचिन. हाय मी गौरव, डायपर बॉय. जय जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह, मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला. गाईज, आता आम्ही पुण्याला आहो. पुण्यामध्ये भाई पाऊस पडते, पाऊस शकतो तुम्ही फुल. आमची तर फुल गरमी, मेलो आम्ही गरमीन. नाही, पाऊस पडते फुल फुल पाऊस आहे. पुरा शांत बसलं अंकलला. शांत नाही, खूप पाऊस आहे, बेकार पाऊस आहे छत्री ना आमची तर भाई. आमची तर एवढं ऊन आहे, आम्ही ऊन भाई काय सांगू तुम्हाला. अरे ऊन पण आहे, असं नाही की ऊन नाही. ऊन पाऊस, रेनबो ऊन पाऊस. अयो छत्री, अरे छत्री नाही आणली, काय करायचं तर मला समजून आलंय. रेनकोट पण नाही. आता चला चालू यांचं चालू आहे. कपडे काढून घ्या डोक्यावर. गौरव क्या? नहीं, ये नहीं हो सकता. अरे गौतमीला घेऊन जाणार कोण? प्रियेश दादा. मागं वळून बघणार कोण? प्रियेश दादा. बोल आनंद बोल बजरंग. जय श्री आमची मनाली मनाची. बोलू का? हा बोल. कॅमेरा तिकडे ठेवल्याने मला बोल. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो? बोल रहे. आम्हाला निघून खूप टाइम झाला आता आणि 1 तास 50 मिनिटं दाखवते. पण अजूनपर्यंत 1 तास 50. अरे आम्ही किती किलोमीटर कव्हर केलं? 120 किलोमीटर कव्हर केले अजूनपर्यंत. आम्ही 120 किलोमीटर कव्हर केले. रस्ता तर भारी, एक नंबर रस्ता, एकदम बरे. पण कंटाळा येते. ही आमची पोरं काय टाइमपास नाही करत. पूर्ण दाखव. हॅलो. तो जो एकटा बसलाय ते बारका पोरगा आहे गावातला आहे. आमचा बारका पोरगा आहे, चुलत्याचं. त्यांच्या चुलत्याचा माझ्या मागे बसलाय तो. ते हर्षल मामा आहेत, पिनो मधले आहेत, पिनोतले आहेत. आणि गौऱ्याचं कोंबडीचं पिल्लू आहे. कोंबडीचं पिल्लू आहे. याचा वैभव आहे. हे जे आहेत ना आमचे, ते डोंबिवलीला जातात. आणि याची आवाज तुम्हाला सांगू,
आमच्यासाठी कधी बिल्डिंगच्या खाली नाही आला, पण डोंबिवलीला हा चार्जर घेऊन जातो डोंबिवलीला, बदलापूर पण जातो लॅपटॉप घेऊन, आणि मानपूर एकदा तर तुम्हाला सांगतो, एकदा मानपूरला गेलेला, मानपूरला थांब गाडी. हे बघा आता एवढी मोठी कठीण परिस्थिती आली, पण आमचा ड्रायव्हर काय अजून काही ते झिंगला नाही, हादरला नाही. त्याने कशी एकदम स्वतःच्या सुदबुद्धीने गाडी वर काढल्या, यायला म्हणतात खाली गेलेली पण वर आली. आता बघा पुढून बघा, एकदम अशा त्या गाड्या अशा एकदम येतात. आताच आमचे विघ्नेश सर काय बोलले, रस्ता एवढा भारी आहे ना, इथं उतरून आता मंदिरात येऊ झोपायला तयार आहे. एवढा भारी रस्ता. गाईज आम्ही विदाउट ब्रेक पूर्ण किती मला रात्रीपासून गाडी चालवतोय, रात्री 12 वाजल्यापासून गाडी चालवतोय. 150 किलोमीटर बघा 150 किलोमीटर फक्त रात्री 12 वाजल्यापासून चालवतोय. आतापर्यंत एकही डायपर नाही बदलला, कोणी डायपर घेऊन आलोय मोठा 5 kg. तरी पण आम्ही त्याचा सांभाळ करण्याचे एक आया ठेवल्या मागं संगतीला, त्याच्या बाजूला आया दाखव. दो पल की जब तक ना करेंगे भला, तुम्हें प्यार कब तक ना करेंगे भला. शंभू 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 महादेवा शंभू शंभू. गाईज आता आम्ही ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे, फक्त 50 मिनिटं थोडा लांब आहे तुम्ही महाशंकर. मी एक ब्रेक घेत नव्हतो, हे सगळे बोलले ब्रेक घ्या जरा आम्हाला आमचे पाय दुखतात. मी गाडी चालवतो एवढा ते पाय दुखत नाहीये, तरी मी बोललो थांब नको, आपण डायरेक्ट पोहोचतो. 5 तास गाडी कंटिन्यू चालवले आहे, 5 तास. ती थांबत नव्हते. बघ काय चाललंय आमचं, करवंद. मी थांबत नव्हतं, जबरदस्त थांबायला लावला की थांब भाई थांब. यांना काय, यांचं काय, गाडी पाठी बसून पण यांना हे होते, त्रास होते, गाडी चालवून पण काय नाही. गाईज पोरांना भूक सहन नाही होते, सगळ्यांना तोंड बघा, सगळ्यांचा 5 वाजता निघल्यान, काहीच नाही खाला, आयशी बसले. सच्चू कुठे गेला? आयटमशी बोलतो सच्चू. असं असतं गर्लफ्रेंड असल्यावर बाई गर्लफ्रेंडला फोन करायला लागतं सरकार का. गौरव तू करतोय गर्लफ्रेंडला फोन? असं काय गौऱ्याची आंटी आहे. गौऱ्याची आंटी आहे. तू काय स्टाईल मारतो रे? स्टाईल का मारतो? सगळ्यांचं तोंड उतरलंय, सगळ्यांना भूक लागले. 5 वाजता भूक आहे, ब्रेक घेतलाच नाही. 4 वाजल्यापासून 4. किती टाइम लागेल आपल्याला? आता अजून 1 तास. अजून 1 तास. कधी पोचते? अशा कधी पोचणार वाटतं तुला? 1 तासात पोचू आपण. भूक लागलाय पण. सगळी कसं घसरल्या बघा गाईज, सगळी घसरल्या. आता वडे पण आले, सगळी घसरल्या बाई. मला आठवण पण होती ब्लॉग काढायची, ब्लॉग चालू आहे माझा. आत्ता आठवलं मला. एवढी भूक आले, अख्यांना भूक आले. अरे खाते, अरे बस रे, किती खातो? का आला? 10 दिले. बोललेलो मी तुला, बोललो 6. हरे हरे शंभू 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 महादेवा शंभू 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 महादेव हरे शंभू शंभू. गाईज तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. गाडी
फुल रोड ते गाडी लावल्याने. आमची अख्खी परत चाला आम्ही पण गाडी लावली 2 किलोमीटर लांब चालत जावं लागलं होतं आमची. सगळ्यांनी पाण्याची ओटं घेतलं. सगळ्यांनी पाण्याची ओटं घेतलं. कुठं विहार पण सर हे काय पाणी सांभाळण्याचे माणसं 2 बोट ठेवले. माणूस ठेवलाय फ्री. फुल गर्दी आहे भाई. फुल लाईनच लाईन. गाडी फुल दाबून लावले सगळे. म्हणजे आतून गाडी गेलं कशा सकाळी गेले असते गाडी बघा. हे EST आहे ना डायरेक्ट आपली वरती जातं. डायरेक्ट भीमाशंकरला म्हणजे भीमाला चालले. EST भेटले बघ डायरेक्ट EST बसून जाऊ आपण. तर मित्र बोलला की डायरेक्ट EST जा तुम्ही वरती. डायरेक्ट EST जातो वरती. सोडतो राहते EST वरती. हो आपलं काय टूर गाईड ते कामाचं नाही आहे. सायनिंग बरोबर चाललंय. मिसल पाव 5 वाटतं नीट. आनंद तुला कसं वाटतंय भीमाशंकरमध्ये येऊन? कसा एक्सपिरियन्स आहे तुझ्यापर्यंत? मस्त एक्सपिरियन्स चाललाय. अजून दर्शन झालं ना आपल्याला पण एक्सपिरियन्स कसा आहे? फक्त जरा कसं आपल्याला जरा गाडी मागं उभी करा. हा ती बस ती नाही लोकल आहे ती प्रायव्हेट आहे. बाय बाय. फक्त आता आपल्याला 2 त्यामुळे जरा फक्त जरा माणसांचा त्रास होईल. पण त्या त्रासात पण जी मजा आहे ना. अरे महादेव. गौरव काय बोलणार गौरव तुला काय बोलायचं आज तुझा एक्सपिरियन्स कसा आहे भीमाशंकर? सवय आहे तुझ्या. काय नाही गाडीला एवढा मी चला असता गौरवचे पाय शिकले तरी लेग मारलेत मी आज शेवटी गाडीला. लेग मारलेत. गाईस तुम्ही व्ह्यूज बघू शकता कसा व्ह्यू आहे. प्रियेश काय बोलणार? हाय गाईज आता आम्ही चाललोय दर्शनासाठी. पुढं बोल एवढंच. अरे कुछ तो बोलो भाई. हाय गाईज आता आम्ही फायनली भीमाशंकरला पोहोचलेलो आहोत. इथं 2 किलोमीटर लांब गाड्यांच्या रांगच लागलेल्या आहेत. बघू तुम्ही दाखवला नंतर तुम्हाला मी ते पण. हा अजून चालतच आहोत. आम्ही गाडी किती लांब लावली ना आता चालत आले. भाई काय सांगू यो बोलते गर्दी नसेल मला असं वाटते गर्दी हसं वरती. बघू कशी गर्दी आहे. मी तर खूप घालणार मला गरम तर नाही होय पण हेवी वाटतं जाम. त्यासाठी आम्ही पाण्याची बॉटल पण घेऊन आलो. सगळ्यांनी पाणी सांगितलं रे जायला एकच काय गोष्टी सांगायच्या त्या. गौर तो तुझं वाकरू पलटी आमची 2 माणसं लाजत आहे कॅमेऱ्याच्या समोर यायला. कोण 2 माणसं सांगता योगा हा रेड टी शर्ट वाला लात बीत मारले हे घे बोल तुझा. कभी कभी लगता है कि अपन हिच भगवान है. पाटलीला गेलं उडत आला पुढं वरती. हाय गाईज आता फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत. जाम गर्दी आहे. फुल लाईन आहे. फुल लाईन आहे. गरम जाम होते ना एक्स्ट्रीम गरम होते. फुल लाईन आहे गाईज तुम्ही बघू शकता. काय बोलतो आता आम्ही फायनली महादेवाच्या मंदिरात पोहोचलेलो आहोत. अजून पोहोचलो नाही. आता वॉकिंग डिस्टन्स चालू आहे. तर आता आम्हाला चाललो आहेत आम्ही. कुठं चाललास तू? दर्शनासाठी. जाम गर्दी गाईज बहुत कमी गर्दी. जाम गर्दी
VIP बोलते VIP. काय ते काढा फोटो काय लिहायचं होतं तो फोटोचा काढ माझा. कसं वाटतं आणि तू बरं तुला? भारी वाटतंय. सवय आहे ना रे मला दर्शनाची. काय वाटली देतो रे काय वाटून देतोय हर्षल लास्टच कला मस्त गर्दी जाम आहे पण बघ गर्मी पण लय गरमी आहे खूप थंड होत आहे. एसी काय भाई बघू पुण्याचं काम करते पुण्याचं काम. काय बोललो का मी माणसं मोठी झाली माणसं. तुमचं काय झालं रे चष्मा घालतो तुम्ही देवलाली पण. कसं वाटतं आनंद नाणी तू बरोबर? एकदम मस्त वाटतंय. एकदम मस्त वाटतं. फक्त थोडासा गरम होतोय बाकी काय नाही. शांत वाटतं एकदम मनाला. पाहिजे बाकी काय नाही. स्टार्टिंगला जाऊ ना तेव्हा हॉरर मध्ये बोलूया. हा प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग स्क्रिप्टिंग. अरे रे बच्चू स्टार्टिंगला जाऊ तेव्हा हॉरर मध्ये बोलूया. गाडीत बोलत ना आता इथे बोला. आता बोल ना हा? आता आता बोल नको. का तिथे गेल्यावर बोलूया. बोल तर बोल तरी. अरे महादेव काय पीछे हटो ए छोटू छोटे बच्चे किधर से आया रे तू? हमारे पास बच्चा है इसको जाने दो. ये बच्चा है जाना. ये बच्चे को भेजो ना ये बच्चे को घर पे भेजो. मस्ती साईडला ठेवली तर एक इम्पॉर्टंट गोष्ट होती. मला असं वाटलं की माझा आवाज मंदिरात जात नसेल म्हणून मी आता व्हॉइसवर देणार होतो. सो झालं तर असं की आम्ही VIP दर्शन घेतलेला. VIP दर्शनाच्या लाईनमध्ये असून पण आम्हाला 2 तास लागलेले. 2 तास आम्ही लाईनमध्ये उभं होतो. अजून दर्शन झालं नव्हतं. आम्ही अजून पोचलो नव्हतो. आम्हाला असं वाटलं की आता संध्याकाळ होईल दर्शन घेता बट आम्ही सगळे होप सोडून टाकलेले. एवढी गर्दी होती. आम्ही एकदम थकलेलो. बट महादेवने काय माहीत असं वाटतं की महादेवने आमच्यासाठी एकदम चांगला दुसरा प्लॅन म्हणलेला. आणि हा प्लॅन असा होता की तुम्ही बघू शकता. गाभारात एंटर करायच्या माझ्या डोक्यात विचार आलेला की मी व्हिडिओ काढीन. बट जेव्हा मी आतमध्ये एंटर केला लिटरली मी एकदम सून झालेलो शिवलिंगला बघून. तिथं आतमध्ये एवढी एनर्जी होती. मी एकदम माझा हार्टबीट फास्ट झालेला आणि शिवलिंगला बघून मी एवढा शांत झालेलो काय सांगू शकत नाही तुम्हाला. माझा फर्स्ट ज्योतिर्लिंग होता आणि फर्स्ट ज्योतिर्लिंगलाच मला आरती भेटली. मी खूप खुश होतो त्या दिवशी. एवढा चांगला दिवस होता माझा काय सांगू तुम्हाला. तेरे नाम की जोत ने सारा लिया तमस मेरा. काही जाम मेहनतच्या नंतर आमचं दर्शन झालेलं आहे. हा प्लॅन झालेला आहे. खूप गर्दी होती म्हणजे काही विचारू नका. महादेव काय ओरडते मध्ये तू. नेक्स्ट प्लॅन आहे आमचा मार्लेश्वर. चल भूक लागले परत येतो. आमचे मोठे बाबा आणि छोटे काका माझे गेलेले आहेत पुढे. तो आपण बघूया ते काय करतात नक्की. जावा पाठी जाम नॉईस आहे ना. हा सचिन बिंदारे दिलदार मनाचा रुबाबदार वाडी व तुमचा यो कारभार. आणि तो हर्षद मात्रेला खूप भूक लागले. खूप खाल्ले. 7-8 वडापाव खाल्ले. त्याने एक मिसळ खाल्ले. गाईस हालत टाईट झालेली आहे.
खरं सांगतो हालत टाईट झाले खूप. संपलोय आता आम्ही, संपलोय आता, नाही करू शकत. लॉगिन पण वाटते नाही होणार. तर मोस्टली आम्ही जाणार कुठं आता जाणार, कुठं गेलो आता जेवायला जाणार. जेवायला जाणार, खूप भूक लागली. फुल मोठे मोठे प्लॅन होते पूर्ण दिवस फिरायचे. पण मी सांगतोय 1 डे ट्रिप नाही होऊ शकत. मी सांगते मी घरून एवढं प्लॅनिंग केली ते, इथं चालणार तिथं चालणार इथं चालणार तिथं चालणार, खूप प्लॅनिंग केली ती. बट नाही पॉसिबल एका दिवसात नाही होत. एका दिवसात आम्हाला आरती भेटली. हा स्पेशल आरती. हा स्पेशल आरती भेटली. काय उद्या फक्त आता बघू काय होतंय. फालतू गेलो ब्रो. उद्या ऑफिसला पण जायचंय. छपरीज आज एव्हरीवेअर. छपरीज आर एव्हरीवेअर. छपरी आर एव्हरीवेअर. आम्ही मुंबईमध्ये पण सगळीकडे आहे. अजून पण बघाल तुम्ही की खूप पब्लिक असते. की खूप अजून गर्दी आहे खूप. म्हणजे आम्हाला तिथे दर्शन भेटल्या नशिबाने की आमची एक कृपा होती देवावर की आज आमची म्हणजे पूर्ण झाली. भाई पहिल्यांदा एवढं बोलला बरं. पहिल्यांदा एवढं बोलला, कधी बोलत नाही. पहिल्यांदा एवढं बोलतोय तुमच्यासाठी. ते तिथे 2 माकडा बसले. गौरव काहीच फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. फ्रेंड बीज बेनिफिट जगात तुम्ही बघू शकत नाही तसा बेस्ट फ्रेंड. एकदम रोमॅन्टिक सीन चाललाय त्यांचा. म्हणजे एक दुःख एका शेअर करतात एकमेकांना. भाई हे पण भाई मिंगल आहेत, मीच सिंगल आहे. मीच सिंगल आहे, ते पण मिंगल आहेत भाई. हे बघा फुल मिंगल. भाई मीच सिंगल आहे, मीच. कोण भाई कोण? आपणच सिंगल आहे भावा. सिंगल आहे भाई, जिंदगी झंड आहे. गौरव कसं वाटतंय? भारी वाटतं एकदम मस्त. समोरून एवढं भारी वाटतंय ना, काय सांगू शकत नाही मला. समोरून एवढं चांगलं वाटतंय. बट कॅमेरामध्ये ते जस्टिफाय नाही होते. बट समोरून जाम भारी वाटतंय. वन लाईफ अजून खूप फिरायचं आहे. एक ज्योतिर्लिंग झालं. फर्स्ट ज्योतिर्लिंग आहे हा. फर्स्ट ज्योतिर्लिंग झालं मला. अजून करूया लवकरच. हालत करत झाली फर्स्ट ज्योतिर्लिंगमध्ये. पुढची कधी पण आरती बिरती भेटली, सगळं भेटलं. एकदम मस्त झालं आत एकदम दर्शन. कसं वाटतं सनसेट? एक नंबर सनसेट एक नंबर. कॅमेरा जस्टिफाय नाही करत आहे सनसेट किती भारी आहे. पण तुम्हाला कसं सांगू, एकदम भारी वाटतं सनसेट, एकदम भारी. नाही झोपणार बोलून झोपलाय. झोपणार नाही, दिवसभर झोपणार नाही. झोपलाय काय रे? झाली तुझी झोप पुरलं? रस्त्यामध्ये कारला आला म्हणजे एकविरेकडे जाणं म्हणजे कंपल्सरी हाय, म्हणजे हाय. समजलं? सो यस, आम्ही आलो देवीकडे, आमच्या एकुलता एक देवीकडे. किती सुंदर देवी आमची. गाईच अजून आम्ही गेलोच ना घरी. अजून पण आम्ही बाहेरच आहे. 7-12ला आलो होतो आधी. ते पण लोणावळ्यामध्ये आलो आहे. एकविरा दर्शन केला. एकविरा काय शूटच नाही केलं मी. ती फोटो आम्ही तुम्हाला दाखवतो. फोटो दाखवतो मला. फोटो कसं आहे एकविरा जाऊन फोटो टाकले मी. फोटो काढून दाखवले. आता आम्ही तर मागवली चिकन. कुठली आहे तिथे थाली? कुठली आहे? चिकन कोल्हापुरी आणि चिकन 7-12 स्पेशल. चिकन 7-12 स्पेशल. आता आपण काला चिकन ट्राय करणार आहोत. आता आपण काला चिकन ट्राय करणार आहोत. लय आवडला ना? लय आवडला. त्याला लय आवडला. काय दुसरी का? कांदा आपण यूज ट्राय करू. कांदा पण मस्त होता. टेस्ट आहे. चांगले करू. ऑनेस्ट होतं ना, ऑनेस्ट एकदम चांगला आहे का नाही? ठीकठाक आहे. काहीच आम्हाला खूप लेट झाला. आता अजून जेवलो नाही काय. ट्राय करतात बघ पूर्ण खाऊन बघू काय.
जर का संपल ना चिकन कधी खाव बघा बघा आनंद टेस्ट करतो आनंद बघू तुला ते आवडलंच आहे याची आवडीचं आहे ना त्याला ते आवडलंच नाही याच्या आवडीचं आहे रेस्टॉरंट छोटं पाहिजे हे आमचे मटण झालेले आहेत ही कोल्हापूर आहे का ही कोल्हापुरी मटण आहे आणि हो सेम मागवले नाही आपण सेम मागवली किंवा काला मटण किंवा काला मटण आहे नाही किमा होता अच्छा लाल मटन मसाला दुसरा होता तो स्पेशल होता मागवलीच नाही यो ही वजडी आहे वरची मागणी काला मटन होता लाल मटन होता लाल मटन किमा वजडी ही वजडी आहे हे मटन यो किमा बाकी त्या सेमच आहे गाईज मला ऑनेस्ट व्ह्यू आहे चिकनचा मस्त आहे आता याच्या उघडा मटन दे मटन आवडलं आता माझं एकदम सॉफ्ट आहे टेस्ट नाही देते मस्त आहे बघ म्हणून कधी पाहिजे ते साहेब क्वालिटी लई कमी दिली मस्त आहे खाऊन बघतो घरात भूक लागले अजून घरी गेलो ना आम्ही डाळ सगळं पान आहे कुठं आलास व्हॅनिला पिस्ता कसं आहे एक नंबर डॉक्टर मस्त आहे कुठं आला कुठला खाला व्हॅनिला कसं आहे आपण तोंडात काय घेतलं तू मग चॉकलेट मस्त आहे तू बटरस्कॉच पैसे खाऊ बघ यमी मस्त आहे माझ्या तोंडातला करू दे मी घेतलं काय घे का तो अजून काय ना सगळे झोपलेत सगळे झोपले आम्ही दोघंच फक्त जागे झोपणारा मी रोज झोपणारा तरी पण आज जागा राहिलोय काय बोलायचं सगळे झोपलेत सगळे झोपले लिटरली सगळे झोपलेत फुल टाइमपास बाय कोण नाही जागा आम्ही दोघंच जागा याला पण मी झोपून दिलं नाही याला म्हणून झोपला नाही हो बाई याला बिलकुल झोपून दिलं नाही बाजूला बसले बोलो बाई तू जागा राहा कोणत्या जागा ठेवले मी अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्ही पोहोचलो नाही अजून वाजले किती वाजले अजून 12ला 2 मिनिटं आता मी घरी पोचू ऑलमोस्ट आता पोचलोय आता पुढे जातील सोडीत येताना सोडल्या मी घरी जाणार झोपणार बट आरामखोर सगळे झोपलेत बाई हे असे मित्र फालतू मित्र त्यांचं काम झाला बाई मी गाडी चालवतोय याला पण झोपणार होता झोपून दिला नाही तर हो पाठी ओढला मला कोण आहे पाठी जागाला कोणतरी जागला ऐकतोय बोलते याला कापासून झोपलं सगळी हे ऐकायला आलं लाईक करा सबस्क्राईब करा